जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू उपशाचा सुळसुळाट सुरू असून महसूल प्रशासन मात्र केवळ बघ्यांची भूमिका घेत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। मंठा तालुक्यातील खोरवड, देवठाणा, उसवद, हणवतखेडा, टाकळखोपा, किर्ला, पोखरी, भुवन या परिसरातील गावांमध्ये रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात वाळूंचे अवैधरित्या उत्खनन सुरू आहे। पूर्णा नदी काठच्या तब्बल 12 गावांच्या हद्दीतून अंदाजे 50,000 ब्रास वाळूचं जेसीबी आणि मजुरांच्या सहाय्याने उत्खनन करून ट्रॅक्टर आणि टिप्पर या वाहनांद्वारे वाहतूक केली जात आहे। विशेष म्हणजे पूर्णा नदीकाठच्या स्थानिक वाळू चोरांसह परभणी, बुलढाणा, वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यातील महसूल आणि पोलिसांना मॅनेज करून वाळू चोरीचा सपाटा सुरू आहे। पूर्णा नदीकाठच्या खोरवड, देवठाणा गावाच्या हद्दीतून नदीपात्रात वाहने उतरविण्यासाठी तब्बल 1-2 नव्हे तर 10 ठिकाणी रस्ते तयार केलेत। या ठिकाणाहून वाळू वाहतूक करण्यासाठी शेतातून रस्ते तयार केलेत। पूर्णा नदीकाठच्या अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या वाहनांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत। या व्हिडिओमध्ये बिनधास्तपणे वाळूची वाहतूक करणारी वाहनं स्पष्टपणे दिसत आहेत आणि यावरून महसूल आणि पोलीस विभागाची उदासीनता समोर येत आहे। या सर्व प्रकाराकडे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे आणि पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे हे डोळेझाक करत असल्याचं प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। विशेष म्हणजे पूर्णा नदीकाठच्या या वाळू माफियांना तालुका स्तरावरील आणि स्थानिक राजकीय लोकांचं संरक्षण असल्याचीही जोरदार चर्चा सध्या मंठा तालुक्यात रंगली आहे। त्यामुळे प्रशासन कारवाई करणार की या गप्प राहण्याच्या भूमिकेचं समर्थन करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सवाल अनेक आहेत पण उत्तर मात्र कुणाकडेच नाही। अवैध वाळू उपशाच्या या धंद्यात प्रशासन किती निष्क्रिय आणि राजकारण किती सक्रिय आहे हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित होतंय। NTV न्यूज मराठी, मंठा, सेणगाव, जालना, हिंगोली।